गावातले सकाळचे ते दृश्य अजूनही ताजं आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, आकाशातला हलका धूर आणि शेतीकडून येणारा ओला मातीचा वास, सगळं काही शांत आणि प्रसन्न. रमेश त्या दिवशी अंगणातला चुला पेटवत होता. त्याची बायको सुजाता नेहमीप्रमाणे अंगण झाडत होती. साधं पण समाधानाचं जीवन होतं दोघांचं. छोटं घर, 2 एकर शेती आणि गावातील लोकांचा सन्मान, एवढंच संपत्ती. पण नियतीला जणू काही हे सुख पाहायचं नव्हतं. रमेशच्या घराच्या बाजूचं घर काही दिवसांपूर्वी विकत घेतलं होतं. नव्या रहिवाशाचं नाव होतं वंदना. शहरातून आलेली वंदना सुंदर, शिक्षित आणि थोडी मोकळ्या स्वभावाची होती. तिचा नवरा गावाबाहेर नोकरीसाठी राहत असे, त्यामुळे ती बहुतेक वेळा एकटीच असायची. पहिल्या दिवशी ती सुजाताच्या अंगणात आली आणि हसत म्हणाली, ताई, मी वंदना, नवीन राहायला आले. काही लागलं तर सांगायचं बरं का. साधी, गोड आणि बोलकी बाई. सुजाता लगेचच आपुलकीने म्हणाली, या हो, स्वागत आहे गावात. काही हवं असेल तर आमचं घर तुमचं घर समजा. हळूहळू दोघींची गट्टी जमली. सुजाता सकाळी दळण नेण्यासाठी जाते तेव्हा वंदना तिच्या घरात चहा देत बसायची. दोघी गावाच्या गोष्टी, शहराचं जीवन, बायकी गप्पा बोलायच्या. रमेशलाही वंदनाचं बोलणं आवडायचं, कारण ती त्याच्याशी सुसंस्कृतपणे आदराने वागायची. काही दिवसांनी वंदनाच्या नवऱ्याची बदलीपत्र आलं. तो परत शहरात गेला आणि वंदना पुन्हा एकटी राहिली. त्या दिवसापासून रमेश आणि सुजाता दोघंही तिच्याकडे लक्ष द्यायचे, जेवण पाठवायचे, काही गरज असेल तर मदत करायचे. एके दिवशी वंदनाच्या अंगणातील झाडाची फांदी पडून ती जखमी झाली. रमेशने तिचं औषध आणलं. गाडीवरून तिला दवाखान्यात नेलं. गावात लगेच चर्चा सुरू झाली. अहो, रमेश तर त्या वंदनेभोवती फिरतोय दिवसभर. हो, त्याच्या बायकोला काही सांगता येत नाही बहुतेक. सुजाताला काहीतरी जाणवायला लागलं. ती मनातच म्हणाली, लोकांचं काय आहे, ते काहीतरी बोलतातच. रमेश माझा आहे, मला त्याच्यावर विश्वास आहे. काळ पुढे सरकत गेला. रमेशचं वागणं मात्र थोडं बदलू लागलं. वंदना आजारी असली की तो काम सोडून तिच्याकडे जायचा. संध्याकाळी सुजाता जेवण वाढून वाट पाहत राहायची, पण रमेश उशिरा यायचा. एक दिवस तिने शांतपणे विचारलं, रमेश, सगळं ठीक आहे ना? तो म्हणाला, हो रे सुजाता, तू काय उगाच मनाला घेतेस? वंदना आजारी आहे म्हणून थोडं बघायला गेलो, पण तिच्या मनात संशयाचा काटा रुजला होता. एके दिवशी वंदना सुजाताच्या दारात आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. सुजाता ताई, मी काही चुकीचं नाही करत. रमेश तुमचा नवरा आहे आणि माझ्यासाठी तो एक फक्त चांगला माणूस आहे. माझ्या आयुष्यात माझा नवरा आहे, पण तो कायम दूर असतो. एकटेपणा भयंकर असतो ताई, म्हणून तुमच्या घरचं माणूस पण मला जगवते. सुजाता शांतपणे तिचं ऐकत राहिली. त्या दोघींच्या डोळ्यात अश्रू होते. त्या दिवसानंतर वंदना आणि सुजाता यांच्यात एक अबोल पण मजबूत नातं तयार झालं, विश्वासाचं. एका पावसाळी रात्री वीज गेली होती. बाहेर मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट. रमेश शेतात गेला होता पाणी फोडायला, पण दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो परतलाच नाही. सुजाता आणि वंदना दोघेही शोधायला गेल्या. गावातील लोक मदतीला आले. शेवटी नाल्यातून रमेशची चप्पल सापडली आणि थोडं पुढं त्याचं निष्प्राण शरीर. तो पाण्यात पडून होता. वादळात वाहून गावभर हळहळ पसरली. सुजाता कोसळली. वंदना निशब्द रडत राहिली. त्या रात्री वंदना सुजाताजवळ आली आणि म्हणाली, ताई, तुमचा नवरा देवासारखा माणूस होता. माझं आयुष्य त्याने बदललं. मी पुन्हा जगायला शिकले, कारण त्याने दाखवलेली माणुसकीचं प्रेम. पण आज तोच गेला. सुजाता तिच्या डोळ्यात बघून म्हणाली, वंदना, रमेश गेला, पण त्याने आपल्याला शिकवलं, माणुसकी कधीही चुकीची नसते. लोक काहीही बोलू देत, पण मनातील भावना निर्मळ असेल तरच ती खरी पूजा. रमेशच्या मृत्यूनंतर वंदना शहरात न गेली, ती गावातच राहिली, सुजाता सोबत. दोघेही मिळून एक स्त्री सहकार्य गट सुरू केला, रमेश ग्रामविकास संघ. त्यात विधवा, गरजू आणि एकाकी स्त्रिया काम करायच्या. शेती, अन्न प्रक्रिया, शिवणकाम. गावातील स्त्रियांना उभं राहण्याचा मार्ग मिळाला. गावातील लोक ज्यांनी एकेकाळी वाईट बोललं, तेच आता म्हणू लागले, रमेश गेला, पण त्याची सावली अजूनही गावात आहे. त्या दोघी म्हणजे त्याचं स्वप्न. वर्षभरानंतर रमेशच्या स्मृतिदिनानिमित्त गावात कार्यक्रम झाला. सुजाता आणि वंदना दोघीही एकत्र उभ्या होत्या.
सुजाताच्या हातात एक फोटो होता, रमेशचा हसरा चेहरा. ती म्हणाली, रमेश माझा नवरा होता, पण त्याचं हृदय या गावचं होतं. त्याने शिकवलं की प्रेम म्हणजे केवळ स्त्री पुरुषाचं नातं नाही, तर माणसावरचा विश्वास आहे. आणि तो विश्वास आजही आम्ही जपत आहोत. वंदनाने हातात फूल ठेवून पुटपुटलं, रमेश तू गेलास, पण आम्हाला जगण्याचं बळ देऊन गेलास. दोघींच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूमध्ये दुःख नव्हतं, कृतज्ञता होती. कथा इथे संपते, पण तिचं सार गावभर पसरलं. रमेशने माणुसकी दाखवली, सुजाताने विश्वास दाखवला आणि वंदनेने प्रायचित्त. त्याचं जीवन शिकून गेलं. लोक काय बोलतील यापेक्षा मन काय सांगतं हे महत्त्वाचं. आणि कधी कधी एका चांगल्या माणसाच्या जाण्यानंतरच आपण खऱ्या माणुसकीचा अर्थ ओळखतो. ही कथा प्रेरणादायी आहे, कारण ती सांगते की संशयाऐवजी विश्वास आणि द्वेषाऐवजी माणुसकी ठेवली तर आयुष्य सुंदर होतं, जरी शेवट दुःखी असला तरी. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.